तिसऱ्या षटकातला एक जरी बॉल बाकी राहिला 10व्या मिनिटात तरी देखील तुम्हाला एक खेळाडू मध्येच घेणं आहे, लक्षात घ्या. मॅचला मात्र इथून सुरुवात होते. सध्या मैदानाच्या आतमध्ये अंडरआर्म क्रिकेटवरती अनेक वर्ष धीराज गाजवलं तो जब्बीर. सुमारे 2003 पासून 2003 ते 4चा त्याचा प्रवास पॅराडाईज बोईसर संघाशी राहिला आणि तदनंतर जेव्हापासून आला तेव्हापासून त्याच फॉर्मात, ज्याचं नाव आहे जब्बीर. एका बाजूला आपण पाहतायत निलेश मिश्रा अर्थात छोटू. पहिलाच बॉल नो बॉल आणि त्याच बॉलवरती ऑन द टोस आले आणि तदनंतर त्या बॉलला फक्त दिशा दिली. नवली विपक्षात बोईसर पॅकर. तोही सामना तेवढाच महत्त्वाचा आहे, परंतु नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी रेडी राहा. आई भवानी धनसार विपक्षात संघ आहे तो म्हणजेच SD विनर. या दोन संघांमधला अत्यंत महत्त्वपूर्ण मॅच. गोलंदाज तयार. याही बॉलला फुलर लेनचा बॉल. फक्त वेग आहे या गोलंदाजाकडे. तुम्हाला टप्पा देखील शोधावा लागेल. नो +1. आता एकही चेंडू नाही झाला आणि रनसंख्या फलकावरती लागली 4. सोने पे सुहागा. पॅराडाईज बोईसर संघा तुम्ही एक्स्ट्रा इथे नाही खऱ्या अर्थानं तुम्ही टाकू शकत. 10 मिनिटांचा अवधी आहे फिल्डिंग टीम, लक्षात घ्या, षटक संपवण्याकरिता. फटका खेळलाय. जब्बीरचा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बिटवीन द गॅप मिडल ऑफ द बॅट अँड गेट 4 रन्स. चौकाराच्या मदतीनं आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती. 1 बॉलचा खेळ संपलाय. टॉपचा गोलंदाज मारायचा तर टॉपच्याला. ज्या भूमिकेनं सध्या मैदानाच्या आतमध्ये हा सध्या खेळ आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा सरळ बॅटनं फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉलला फील्ड करतायत. डॉट बॉल येतोय. आता 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 रन. जब्बीर खान JK. एका बाजूला निलेश मिश्रा. पुन्हा एकदा फटका क्लास आहे. नो बॉल आणि नो बॉल +4. खराब आणि खराब गोलंदाजी. इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात ही गोलंदाजी तुम्हाला स्किप करावीच लागेल. ही गोलंदाजी राहिली तर मग थोडासा त्रास होईल. त्रस्त करणारी ही गोलंदाजी राहील आणि तदनंतर या मॅचमध्ये तुमचं समीकरण थोडंसं बाहेरच राहणार आहे. बघा इथून फिल्डिंग टीम 10 मिनिटांचा अवधी आहे तर तुम्ही टायमर चालूच राहील. फक्त आपण पाहता जो टायमर स्टॉप होईल ज्या वेळेला तुम्ही DRS घेणार त्याच वेळेला. तुम्ही जर इथे एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी करत राहिलात आणि तदनंतर टीम मीटिंग्स प्रत्येक बॉलला झाली तर मग तुम्हाला तिथून 10 मिनिटांचा अवधी संपल्यानंतर एक खेळाडू किपरच्या मागे. नियम व अटी सगळ्यांसाठी सारख्यात. वेवूर चषकाची ही मात्र एक जबरदस्त अभूतपूर्व रात्र. दुसऱ्या रात्रीत संपूर्ण आयोजक मंडळी पंकज गावडे, रोशन मोरे, सुशील मोरे, अमरीश मोरे, धीरज पाटील लाल्या, विकास मोरे, निलेश पाटील, ओमकार पाटील, प्रेम मोरे, हितेश घरत, निलेश वाणी. या बॉलला फलंदाज क्लीन बोल्ड. जब्बीर सारखा मोठा मासा गळाला. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच जब्बीर या वेळेला आता बाद झालाय. उल्लेख करत होतो हितेश घरत, निलेश वाणी, अवनीश ठाकूर, करण ठाकूर, प्रताप गडक खारी, रिंकेश महाले आणि प्रसाद पाटील या संपूर्ण वेऊळ चषकाचे शिल्पकार आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवली. विकेट गेला नको करू. तू स्टॉप केला का आता? ठीक आहे, चालेल. इथे देखील आपण पाहतात आता 13 रन सध्या फलकावरती. इथे देखील फटका खेळला. सॉफ्ट हँड अयान दाखल झालेत. याही खेळाडूंना प्रचंड प्रभावी केलं. अल्लाही चषकामध्ये जब्बीरच्या खांद्याला खांदा लावत जब्बीर बाद झाल्यानंतर काय अफलातून सामने विजय करून दिले आपल्या संघाला. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं फंबल, परंतु तिथून आपण पाहतात आता हा बॉलला फील्ड देखील केलं. षटकातील बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपला. रनसंख्या फलकावरती 14. वेऊर चषक आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, माता भगिनींचं सहर्ष हार्दिक स्वागत. आज D पॅनलला सुरुवात झाली. उद्याच्या दिवसात सुपर 8 चे सामने आपल्याला पाहायला मिळतील. इथे देखील आपण पाहतात प्रचंड वेग अभय आहेत त्यांच्या. अगदी तोंडावरती बॉल जाऊन आदळला. किपर जणू काही शांत झोपले होते की काय, ज्या पद्धतीने तो बॉल सरळ जाऊन त्यांना जागा करणारा राहिला. आता इथून हे बघा, प्रयत्न तरी केले त्यांनी जरूर, परंतु तो बॉल अगदी वेगाने. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता 1 षटकाचा खेळ संपतो. टाइम मीटिंग्स टाइम लक्षात घ्या. तुम्ही जेवढा वेळ करणार वेळ घेऊ शकता, परंतु मग 4थ्या षटकात एक खेळाडू मागे कुठलाही एक्सक्यूज नसताना तुम्हाला तो एक खेळाडू मागे घ्यावा लागेल. फिल्डिंग टीम श्री सिद्धिविनायक तुम्हाला विनंती आहे, आतापर्यंत वेळ खर्च झालाय 4 म्हणजे 6 मिनिटं आहेत तुमच्याकडे 2 षटकं फेकण्याकरिता. फटका खेळलाय आणि इथे आपण पाहतात 1 रन.
आता परिपूर्ण देखील होईल. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात 16 वरती. नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला SD विनर आणि त्यांच्या विपक्षात संघ आहे तो म्हणजेच आई भवानी धनसार. दोन संघांमध्ये शॉर्ट बॉल आणि क्षेत्ररक्षण चांगलं, खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण श्री सिद्धिविनायक आलोक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ऑलमोस्ट चौकार होता, गुडगा वाकवला आणि तदनंतर अयूनं फटका तर खेळला खरा, परंतु बॉलला तिथे थांबवलं. षटकातील बॉलचा जर विचार केला तर आत्तापर्यंत 2 बॉलचा खेळ झाला. इथे देखील फटका होता. क्षेत्ररक्षक आहे, डॉट बॉल येतो निलेश यांच्या बॅटमधनं. व्यवस्थित मिडल ऑफ द बॅटचे फटके नाही येत आहेत. 17 रन बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच आत्तापर्यंत जर तपासून पाहिला. इथे देखील फटका चांगला आहे, क्लास आहे आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. बॉल निघून जातोय. आता इथून फटका पाहताय आपण. गुडघा टेकवला आणि तदनंतर पुढच्या पायावरती वट बॅलन्स केलं आणि बॉलला पाठवून दिलं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 21 रन. वर्देश मान फ्रॉम थोडी पूजा आणि तेही या मॅचचा आनंद घेतात. फटका इथे चांगला, तेवढं चांगलं आणि ताकदीचं क्षेत्ररक्षण त्या वर्देश यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सरपंच चषक त्यांचं देखील एक मोठी स्पर्धा. थोडी पूजाचं ते आयोजक आणि सातत्यानं आपण पाहतात राकेश परदेशी यांचे खंबे समर्थक, त्यांचं देखील स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल शॉर्ट बॉल बिटवीन द गॅप, सीमा रेषेच्या बाहेर, इझिली डन अँड गेट इट 4 रन्स, 4 रन. इथे देखील आपण पाहतात अतिशय सुंदर पद्धतीचा फटका आणि फक्त पाहत राहावं असा, फार काही ताकद नाही लावली त्या फटक्यामध्ये. टायमिंगवरती विश्वास ठेवला आणि षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला. 25 रन, 1 धक्का, 2 षटकांचा खेळ संपला. आता टाईमचा जर विचार केला तर आपण पाहतात 4 मिनिटांचा अवधी बाकी आहे एक षटक परिपूर्ण हाताळण्याकरिता. जिथे आपण पाहू शकता षटकातील पहिला बॉल, फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटची संधी बनते आणि फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय बाद होतोय. अयान नवीन फलंदाज दाखल झालेत ते म्हणजेच निशांत पवार, आक्रमक फलंदाज. चांगले फटके त्याहीकडे आहेत. आता येणाऱ्या काळात आपण पाहू शकता कुठल्या पद्धतीने ते खेळ करतील. वेळेचा विचार केला तर आता 1 वाजल्या मित्रांनो. थोडं स्पीडअप करत चला, 10 मिनिटांसाठी तुम्हाला अवधी आहे आणि त्या अनुषंगाने ती स्पर्धा आपण आज पुढे नेणार आहोत. वाईट बॉल एक्स्ट्रामध्ये जर गोलंदाजी श्री सिद्धिविनायक या संघाने थांबवली तर मजा येईल, कारण त्यांच्याकडे निश्चित स्वरूपात गोलंदाजी चांगली आहेत परंतु एक्स्ट्रामध्ये धावा जास्त होत आहेत. याही वाला खोलातला बॉल होता. आता निलेशला त्या बॉल नाही खेळू शकले आणि तदनंतर हा बॉल येतोय तो म्हणजेच डॉट 26ला 2. फटका खेळला, रनआउटची संधी बनेल का? क्षेत्ररक्षण तिथे झालंय आणि इथे आपण पाहतायत खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एफर्ट्स, स्किल, सगळं काही. 3 चान्स झाले, 3 चान्स घेतले आणि तदनंतर जबरदस्त पद्धतीनं समर्पण, डेडिकेशन संघासाठी हे महत्त्वाचं आहे. स्पीडअप लक्ष द्या फिल्डिंग टीम. जेवढा तुम्ही वेळ घ्याल येणाऱ्या काळात जर तपासून पाहिलं, वेळ या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. खूप चांगले एफर्ट्स संघासाठी. या धावा सेव्ह केल्या. निलेशचा तो फटका होता पहिल्याच अटेम्प्टला, तिथून तुम्हाला तो बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न परंतु जगलिंग झालं. आता धावसंख्या 27. रन आणि 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला निशांत आणि एका बाजूला निलेशने 10 बॉलमध्ये रन केले 10. एका बाजूला आपण पाहतात निशांत पवार जे नुकताच दाखल झालेत. षटकातील पुढचा बॉल वाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या साह्याने आता धावांची गती पुढे जाऊन पोहोचते आणि आत्तापर्यंत जर तपासून पाहिली तर 28 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. या हिवाला फटका तर खेळायचा होता खरा. क्षेत्ररक्षक आहेत, बॅकफुटला आले आणि तदनंतर आपण पाहतात फटका खेळण्याचा प्रयत्न. 29 रन. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी या आई भवानी धनसार आणि एका बाजूला SD विनर. इथे देखील फटका तर खेळायचा होता. मागील बॉलची ही पुनरावृत्ती होती. कॉपी अँड पेस्ट, फक्त फलंदाज चेंज झाले. एका बाजूला निशांत, एका बाजूला निलेश. एकाच राशीचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सध्या 30 वरती 2 गडी बाद. अगदी शेवटचा बॉल आहे या तिसऱ्या षटकातील. योग्य वेळेत सध्या हे 10 मिनिटांचा तुम्हाला अवधी होता. फटका खेळलाय,
आणि बॉल चाललाय सरळ आपण पाहतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डिक्लेअर झोन गोशंकित क्षेत्रात. येस गुड. पंचांनी देखील जे टायमर सेट केलं होतं ते योग्य पद्धतीत संपलंय. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया या 6 बॉलमध्ये काय होणार, काय बिघडणार. 6 बॉलचा खेळ बाकी. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येस ऑल राईट. प्रसाद सांगतात की 1 वाजला आणि त्या अनुषंगाने आता शांती हवी आहे. 6 बॉल आणि या 6 बॉलचा खेळ बाकी इथे असेल. एका बाजूला निशांत, एका बाजूला निलेश, रोशन बोरे यांना आपण पाहतात ऑन स्क्रीन. सध्या खऱ्या अर्थानं वेवूर इथून त्यांचं देखील योगदान असतं आणि त्यांच्या साथीनं रुद्र तात्या या नावानं प्रेम त्यांना मिळालंय. फटका चांगला. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. ऑन दी अप, ऑन दी टोस, बिटवीन द गॅप, मिड विकेटला क्लिअर. बॉल सीमा रेषेच्या पार. 4. चांगला स्ट्रोक, चांगला स्ट्रोक, अगदी दर्शनीय फटका. आणि जिथे आपण पाहतात बिटवीन द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. 35 रन फलकावरती. पुन्हा एकदा फटका खेळलाय. आता डॉट बॉल. फुलर लेनचा बॉल होता आणि त्या फुलर लेनच्या बॉलचा समाचार नाही. गोलंदाज तयार. फटका इथे देखील खेळला आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. अगदी फोर्स केला बॉलला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना आता 39 ही स्कोर कार्डवरती गती जाऊन पोहोचते. 39 धावा धावफलकावरती आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. या मॅचला संपूर्णपणे आता सावरलं ते म्हणजेच निशांत पवारनं बिटवीन द गॅप अँड हा चौका. चला स्पीडअप कमी करा, इथून वेळ जास्त घेते आपण. स्पीडअप फिल्डिंग टीम. जो 10 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला होता तो 3 षटकात तुम्ही योग्य केला, परंतु आता 4थ्या षटकात फार वेळ नाही घेऊन चालणार. तुम्हाला विनंती आहे. 39 रन. पॅराडाईजच्या डगआउटमध्ये ज्या वेळेला 40-35ची वेश ओलांडली त्यावेळेला तेही एकदा अगदी सुखावले, कारण जे टार्गेट त्यांचं होतं ते सध्या त्यांनी ते उभं करण्याचा प्रयत्न केलाय. 39 पॅराडाईज बोईसर. षटकातील पुढचा बॉल. फटका खेळलाय खरा, बॅकफुटला होते आणि तदनंतर ऑन द टोस आल्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला पुढे आणता नाही आलं. आता हा बॉल जर तपासून पाहिला ना तर हा बॉल येतो डॉट बॉल आहे. डॉट बॉल. 39. फटका चांगला खेळलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. मागील चौकाराचं इथून तुम्ही धावा धावफलकावरती. इथे देखील फटका तर खेळला आणि धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 41 धाव्यांचं टार्गेट. पाहूया 41 धावा कशा होतील. या आई भवानी धनसार आणि SD विनर बोथ कॅप्टन कम टू द टॉस आणि टॉस साठी तिथे पार्थ भोईर सर जोडले जातील. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. SD विनर येस कॅप्टन आणि त्यामागचा टॉस. Yes, next match. चला HD विनर भोईसरचे कर्णधार विनर या आपण टॉस बॉक्स मध्ये आईभवानी धनसर संघाचा कर्णधार उपस्थित होते. चला SD विनर भोईसर संघ आपला कर्णधार पाठवायचा. लक्षात सुद्धा जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर HD विनर भोईसर संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे टॉस बॉक्समध्ये. सर्वात त्वरित वेळ न घालवता रोशन मोरे सरांना विनंती या आपण टॉस बॉक्समध्ये टॉस उडवण्याकरिता. यस कॉल असेल आई भवानी धनसर संघाचा. एका साईडला शिवराज वेवूर, एका साईडला 2026 इज कॉल आणि आलाय 2026. यस
आपण टॉस जिंकलात आईभवानी धनसर संघ, आपला निर्णय काय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. हे क्षेत्ररक्षण करू, किती धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करणार? 30च्या मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला नेक्स्ट मॅच बेस्ट ऑफ लक. जर आपण टॉस विन झाला असता काय निर्णय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आपल्या मनाविरुद्ध झालं आहे, आता फलंदाजी प्रथमदा करायचं आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न करणार? 35 ते 40 बनवायचा प्रयत्न करू. ओके, तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. तोपर्यंत ओव्हर द कॉम्बॉक्स ज्यावेळी उत्कर्ष पटेल जिकडे समालोचन करताना दिसतील. यस, थँक्यू. 10 मिनिटांचा टायमर सेट होईल. 3 षटकं परिपूर्ण करायच्यात पॅराडाईज बोईसर. लक्षात घ्या 41 धाव्यांचं टार्गेट. पहिलाच बॉल बाळा यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलाय. आई भवानी धनसार वॉन द टॉस, इलेक्टेड टू. टायमर सेट आहे ना? येस, चिराग लक्षात येईल तुम्हाला जरूर. आणि जिथे आपण पाहू शकता त्यांना ते महत्त्वाचं आहे, कारण काल 3:30 वाजले. त्यांनाही प्रत्येकाला दुसरा दिवस महत्त्वाचा असतो. स्पर्धा संपल्यानंतर जे दुसऱ्या दिवसाची दिनचर्या असते ती थोडीशी फसते. रनआउटची संधी बनणार. पंचांनी उचलल्या बोट. विकेटचं बटन. फलंदाज बाद. गॉन. चला, इथून आपण पाहतात गोलंदाज तयार होतील. षटकातील पुढचा बॉल. या बॉलला फटका केल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बाळा तिथे बॉलला फील्ड करतील. आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर आतापर्यंत ही धावसंख्या इथून ओपन नाही होत आहे. 3 बॉल सलग डॉट. इथे हा बॉल वाईट बॉल आलाय फार वेळानंतर. 1 रन. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर आता सध्या फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 1. 3 बॉलचा खेळ संपला. नेक्स्ट मॅच तोही तेवढाच महत्त्वाचा. फटका खेळला आणि बॉल चालल्या थडमानला. सिंगलच्या साह्यानं आता धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ संपला आणि 2 धावा या धावफलकात एस डी विनर संघ बॅटिंग करताना बघायला मिळेल. तर आई भवानी धनसर मेन इन ऑरेंज अँड ब्ल्यू. ग्रामीण धमाका बिग बॅश हा पॅटर्न सध्या चर्चेत राहिला आणि त्यामध्ये ऑरेंज आज सध्या आई भवानी धनसर संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्रामध्ये आता गोलंदाजी बाळाची प्रचंड होत चालले. 3 बॉल एक्स्ट्रा. इथे देखील आपण पाहतात फटका तर खेळला खरा, फेकी आली आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर सध्या आत्तापर्यंत 5 बॉलचा खेळ संपला आणि 4 रन ही सध्या स्थिती आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार आहेत षटकातील पुढचा बॉल घेऊन. फटका खेळलाय तिथे क्षेत्ररक्षण खराब सोहेल यांच्याकडनं. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर आणि आलाय हा चौकार. 4 रन. पहिल्या षटकात 8 रन. 41 धावांचा पाठलाग. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 33. गोलंदाजी मार्कवरती तोशीर गोलंदाज. प्रचंड वेग या तोशीरकडे आणि तोच सध्या दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. तर पाहूया गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फटका चांगला, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं अतिशय सुंदर पद्धतीचं. मी म्हणतो ना, पॅराडाईज बोईसर ही खेळाडू घडवणारी टीम आहे आणि जिथे आपल्याला पाहायला मिळतो आता आणखीन एक नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळतो पॅराडाईजमध्ये दाखल झालाय, ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं आणि आता ह्या धावा सेव्ह केल्यात. फटक्यामध्ये कुठलीच कमी नव्हती, परंतु हे क्षेत्ररक्षण देखील क्लास राहिलं. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. तोशीर एका बाजूला. आता बाळा आलेत ऑन साईडला आणि ऑफ साईडमध्ये अयू याला आपण पाहू शकता. बॉलचा खेळ तपासून पाहिला तर 9 आणि 9ला स्थिती. इथून आपण पाहतात 9 रनचा खेळ झालाय आणि या षटकातील बॉल जर तपासून पाहिला तर हा दुसरा.
खूप चांगला फटका होता. खूप चांगल्या पद्धतीने या बॉलला टाइम केला होता आलोकनं. आता 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 10 रन. आल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात क्रिकेटची एक मोठी स्पर्धा वेऊर चषक आणि वेऊर चषकाची दुसरी रात्र. या दुसऱ्या रात्रीत क्रिकेटचं घमासान. एका बाजूला पॅराडाईज बोईसर, एका बाजूला श्री सिद्धिविनायक बोईसर. या दोन संघांमधली ही चुरशीची लढत. फटका चांगला आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्डला फाडत चिरत सीमारेषा पार. दमदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं आता धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 14. चांगला फटका होता. टायमिंग क्रिकेट हा खेळ टायमिंगवरती ज्या ज्या वेळेला तुम्ही खेळाल मेरिटवरती याल त्यावेळेला क्रिकेट हे चांगलंच बघायला मिळतं आणि सध्या ते क्रिकेट पाहायला मिळतंय. फलंदाज जर तपासून पाहिले तर इथे आत्तापर्यंत एका बाजूला रॉय आणि त्यांच्या साथीनं आलोक एक गडी बाद झाल्या परंतु 14 धावा आत्तापर्यंत पोहोचल्या. फिल्डिंग सेट होते. चला थोडं स्पीडअप करा पॅराडाईज बोईसर. 10 मिनिटांचा उदय तुम्हाला 3 षटकं परिपूर्ण करण्याकरिता. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात सॉफ्ट हँडनं फटका खेळलाय. बघता बघता आता धावसंख्या आकार घेते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 4. आता उर्वरित बॉल आहेत या षटकातले 2. 15 धावा धावफलकावरती. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार. षटकातील 5वा बॉल आतापर्यंत. फटका इथे देखील खेळण्याचा प्रयत्न आहे. फेकी तर आली खरी आणि रनआउटची संधी बनली देखील. फलंदाज इथे बाद. विकेटचं पतन. धक्का दुसरा आणि फलंदाज इथे बाद होत आहेत. गॉन. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. सध्या आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. या मॅच मध्ये 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 26. 4 मिनिटांचा अवधी आहे. पॅराडाईज लक्षात घ्या तुम्ही जेवढा स्पीड अप करतील तेवढा खऱ्या अर्थानं तुम्हाला एक षटक ते कामयाबीचं राहील. सध्या आपण पाहू शकतात कारण जर मग एक खेळाडू कीपरच्या मागे आला तर मग ती थोडीशी अडचण वाढणारी राहील. षटकातील पुढचा बॉल. फटका इथे देखील खेळला. बॉल बिटवीन द गॅप आणि सध्या हा बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर जाताना धावांची गती तपासून पहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 वरती. पार्थ भोईर येथील इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि हलका बदल आपल्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ऐकूया पार्थ यांचा आवाज. पार्थ. एकोणावीस रन हे धावफलकावरती आहेत आणि आता पुढील 2 षटकांचं समालोचन ऐकूया पार्थ भोईर यांच्या आवाजानं. धन्यवाद. यस आता मैदानाच्या आतमध्ये बोललात तर आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि 22ची गरज. हा षटक मात्र 2 मिनिटात परिपूर्ण करायचा आहे. तिसऱ्या षटकानंतर जब्बीर खान आता मात्र पोहोचचे धावांसाठी त्याला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे तोपर्यंत 1 धाव परिपूर्ण होणार. 1 धावेने धावसंख्या सरसावेल. ती पोहोचेल मात्र 20 या धावसंख्येवर. चला स्पीडअप करायचं लक्षात असतं. 11 मध्ये 21. 11 चेंडू 21ची गरज. येणारा चेंडू हा दुसरा. पुन्हा एकदा फटका सजवलाय पण षटकारासाठी फलंदाजाला पाठवून दिलं तंबूच्या आसऱ्याला. होतं विकेटचं बथन. चला स्पीडअप करायचं लक्षात सुद्धा. आता मात्र पुन्हा एकदा यस आता मात्र बाहेर चेंडू आदळतोय. बरं 1 धावा परिपूर्ण होणार. गोलंदाज स्वतः येतात. 1 धावेनुसार धावसंख्या सरसावेल. लेग बायच्या रूपात धावसंख्या 1 ने फ्लाय आणि ती पोहोचेल 21 या धावसंख्येवर. आता मात्र 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. 9 चेंडू 20 धावांची गरज.
9 मध्ये बनवायचे 20. काय घडतंय, काय बिघडतंय? आता मग टॅप करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे, थोडीशी चुकी होत आहे. क्षेत्ररक्षण चुकी, आता मात्र चुकीला वाफे नाही. आता येतोय चौकार. जिकडे मात्र डॉट चेंडू होता तिथे मात्र चौकार देऊन बसले. जिकडे जर बघितलं रिप्लेमध्ये खराब क्षेत्ररक्षण. चला स्पीडअप करायचं, टायमर ऑन आहे, लक्षात होतं. 1 मिनिटामध्ये 1 मिनिटात 2 बॉल टाकायचं. चला एक मिनिटामध्ये 2 चेंडू टाकायचे. चला जब्बीर खान, चला चलो जब्बीर भाई, 1 मिनिट में 2 गेंद डालनी है. आत्मर पुण्याची एकदा फटका, हा वाईट चेंडू अंपायर दर्शविताना. यस, आता मध्ये पुण्याची एकदा यस. चला स्पीडअप करा. 30 सेकंदामध्ये 1 बॉल टाकायचं. चला जब्बीर भाई, स्पीडअप करो. आता मात्र पुन्हा एकदा डॉट डिक्लेअर झोन कडे चेंडू. जर बघितलं तर अगदी 3 षटकं संपली आणि 5 सेकंदाच्या अगोदर 3 षटकं संपवल्यात. जिकडे जर बघितलं तर आपण टायमर लावला होता 10 मिनिटात. ते 10 मिनिटाच्या मध्ये आपण जे 10 मिनिटाच्या अगदी 3 षटक पूर्ण करायचे ते पूर्ण केल्यात. आणि आता मात्र जर धावसंख्या स्कोर कार्डवर परतवून पहिले तेव्हा ते 28 आहे धावसंख्येवर. आता मात्र बोनस 6 मध्ये 13. 6 चेंडू 13ची गरज. आता मग 4थं षटक पूर्ण एकदा मार्ग साऊंड त्याला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे तैना, तो पण अंपायर सपोर्ट होते वरती. OUT आउट होते, विकेटचं बटन. थर्ड अंपायर यस. यस, संपस्थितीने हा अंतिम असायला. रिव्ह्यू लॉस्ट होत आहे. परत सिद्धिविनायक संघ आपला रिव्ह्यू लॉस झाला, लक्षात असू द्या. सिद्धिविनायक बोईसर संघ आपला हा रिव्ह्यू लॉस झालाय. अंपायर निर्णय होता OUT आउट आणि विकेटचं पतन झाला. आणि आता नवीन फलंदाज येतोय रोहित. यस, आता मात्र समीरचं 5 चेंडू 13ची गरज. 5 मध्ये बनवायचे 13. 5 चेंडू 13ची गरज. येणारा चेंडू हा दुसरा. 1 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू दुसरा. नवीन फलंदाज येतोय रोहित ऑन स्ट्राईक. आता मग फटका फसला. फलंदाजाला पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू आउट. इट इज अ कॉल आणि होतोय विकेटचा पतन. काही कमाईची घोडदीची करतोय आपल्या संघटनेत काय. मग अफलातून फटका सजवायचा प्रयत्न होता पण बॉल मात्र षटकारासाठी गेला. याच क्रमाने विकेट भेटलं आणि फलंदाज आलोकला पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र नवीन फलंदाज यस, नवीन फलंदाज निहाल येतोय. आता पण समीक्षेत 4 चेंडू 13ची गरज. ओके, काही घडतंय काय बिघडतंय. 4 चेंडूमध्ये बनवायचे 13 धावा. धावसंख्या विचार का 28. 5 विकेटच्या मोबात आहे. येणारा चेंडू हा तिसरा पुण्याचा मार्गस्थ.
निहाल ऑन स्ट्राईक. आता मात्र निहालला देखील परतावा लागला. फटका सजवळ चौकारासाठी पण चेंडू गुल षटकारासाठी. याच कारण निहालला देखील परतावा पाठवून लागला. ज्या वेळेला आपल्या संघासाठी गरज होती त्या वेळेला विकेटचं पतन गेला. आता समीकरण 3 मध्ये 13ची गरज. 3 चेंडू 13ची गरज. काय घडतंय काय बिघडतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सतीश येतोय. नवीन फलंदाज सतीश. 3 मध्ये 13ची गरज. यस आता मात्र फटकाचा पुढे एकदा प्रयत्न होता. क्षेत्र बॉल मात्र यष्टांच्या स्थिरावतोय चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा फटकाचा जो प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षण आहे त्यानं एक धाव परिपूर्ण. आता मात्र 1 मध्ये 12 सामना हा पॅराडाईज संघासमोर झुकलाय. आता मात्र फटका तर सतवला चौकारासाठी पण हा चौकार आलाय लेट आणि या कारणामुळे विजय संघ होतोय पॅराडाईज संघ. विजयाच्या संकटात ज्यांनी गुंबाला होता पॅराडाईज संघ. चला नेक्स्ट मॅच